मंत्री संजय शिरसाट यांनी मालमत्ता घोटाळा केल्याचा संजय राऊतांचा आरोप। संभाजीनगरमध्ये मुलासाठी केवळ 67 कोटींना वेदांत हॉटेल खरेदी केल्याचाही दावा। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा इशारा। सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही, दराडेंनी सुनावलं। वैष्णवीनं आत्महत्या केली नाही, तिची हत्याच। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना आज कोर्टामध्ये हजर करणार। संभाजीनगरमधील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे। कुटुंबाच्या आरोपानंतर निर्णय। कुटुंबियांनी अखेर घेतला मृतदेह ताब्यात। मुंबई मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची आज पुन्हा चौकशी। चौकशीसाठी डिनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये हजर। गेल्या 5 दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये 21 जणांचा बळी, 21 जखमी तर 22 प्राणीही दगावले। लातूर आणि नगरमध्ये पावसाचा जोरदार फटका। 2 तासामध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। शेती पिकांचं मोठं नुकसान, अनेकांच्या घरातही पाणी। सांगलीच्या येरला नदीवरील बंधारा दुथडी भरून पाणी पातळी वाढल्यानं बंधाऱ्याचा दरवाजा उघडण्यासाठी चक्क पोकलेन आणून सहाय्यानं हा दरवाजा उघडला। मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी। शिंदे आणि अजितदादांच्या भेटीनंतर अमित शहांच्या नेत्यांना सूचना। एकनाथ शिंदेंकडून मुंबईमध्ये 107 जागांची मागणी। ठाकरे बंधूंबाबत नारायण राणेंच्या वक्तव्यावर मनसे नेत्यांची नाराजी। लोकसभेला राणेंचा प्रचार ही चूक, मनसे नेते मनोज चव्हाण यांचं वक्तव्य। संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकर यांच्या घरी सापडलं घबाड। 58 तोळे सोनं आणि 3.5 किलो चांदी हस्तगत। एकूण 67 लाखांची संपत्ती जप्त।